नमस्कार, मी राजेश धर्माधिकारी, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, HSC वोकेशनल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, 11वी पेपर 3 डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स यामधला आपला पॉईंट आहे नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम मतलब बायनरी नंबर सिस्टीम. बायनरी नंबर सिस्टीममध्ये आपण बायनरी नंबरचे डेसिमल नंबरमध्ये कसं रूपांतर करतात ते आपण पाहिलं. आता आपल्याला अपूर्णांकाचं नंबर कसं रूपांतर करतात ते आपल्याला पाहायचं आहे. पूर्णांकाचं पाहिलं तर अपूर्णांकाचं रूपांतर कसं करतात ते आपल्याला पाहायचं आहे. आपण पूर्णांकाचं केलं होतं, त्यात मी अपूर्णांक एक घेतला. अपूर्णांक आहे त्यातला अपूर्णांक हा. तर दोन्हीचं आपल्याला एकत्रित जर का रूपांतर करायचं असेल डेसिमल नंबरमध्ये, हा बायनरी नंबर झाला. काय आहे? बायनरी नंबर आहे. तर आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचं आहे? डेसिमल नंबरमध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपण रूपांतर करतो पहिल्यांदा आपण पूर्णांकाचं रूपांतर करतो आणि त्याच्याबरोबर आपण काय करतो, अपूर्णांकाचं पण रूपांतर करणार आहे. तर हे उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवतो. 2:1, 2:0, 2:1, 2:2, 2:3. पहिला डिजिट आहे 1, दुसरा आहे 0, तिसरा आहे 1 आणि चौथा आहे 0. पॉईंटच्या या ठिकाणी पॉईंट ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस अपूर्णांकाच्या पुढचं व्हॅल्यू असते 2:-1, नंतर 2:-2, 2:-3 आणि 2:-4 असे अगणित अंकापर्यंत आपल्याला याची किंमत आपल्याला काढता येते. आता या ठिकाणी 2:-1 म्हणजे याची किंमत आहे, आपण याची किंमत आपण पहिल्यांदा नंबर लिहून घेऊया. ते 0 आहे, त्याला 1 आहे. आता जसं आपण पूर्णांकाचं रूपांतर करताना आपण केलं, या ठिकाणी काय केलेलं आहे, 1 गुणिले 2:0 अधिक 0 गुणिले 2:1 अधिक याचं काय 1 गुणिले 2:2 अधिक 0 गुणिले 2:3. 2:3 म्हणजे 3चा घातांक. रेज 2 म्हणजे घातांक. आता कुठल्याही संख्येला 0 गुणलं की त्याचं उत्तर 0 येतं. त्यामुळे मी या ठिकाणी काय केलं, 0 त्याच्यावर काठ मारले. नंतर या ठिकाणी त्याच पद्धतीने केलं. इथे 0 आहे त्यामुळे इथे 0 मिळालं आपल्याला. आता 2:1 0 म्हणजे कुठल्याही संख्येचा घातांक जर का 0 असेल तर त्याचं उत्तर काय असतं, 1 असतं. म्हणजे 1 गुणिले 1 काय मिळालं आपल्याला, 1 उत्तर मिळालं. या ठिकाणी 0 आहे. 2चा घातांक 2 आहे म्हणजे 2:2 आहे म्हणजे 4. 1 गुणिले 4 म्हणजे 4 आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलेलं आहे, 5 मिळालेलं आहे आपल्याला. पण पॉईंटच्या या बाजूची किंमत आपण काढलेली नाही. आपल्याला पूर्णांकाची किंमत मिळाली. डॉट जो आहे डेसिमल डॉट, त्याच्या अपूर्णांकाची आपल्याला किंमत काढायची. तर या ठिकाणी काय 0 गुणिले 2:-1 आणि इथे या ठिकाणी काय 1 गुणिले 2:-2 आहे. म्हणजे काय आहे 2:-1 म्हणजे काय, कुठल्याही संख्येचा जर का घातांक 1 असेल तर उत्तर काय येते, तीच संख्या असते. त्याच संख्येचा जर का घातांक -1 असेल तर याचा अर्थ काय होतं आहे, ते त्याचं बरोबर 1/2चा पहिला घात. म्हणजेच काय आलं उत्तर 0.5 आहे. ते जर का 2:-2 2चा जर का -2 घात असेल तर त्याचं उत्तर काय आहे, 2/2चा दुसरा घात. म्हणजेच काय 1/4. म्हणजेच काय आलं, त्याची किंमत 0.25 आहे. या ठिकाणी 2:2 -2 म्हणजेच त्याची किंमत काय 0.25. म्हणजे आपण या ठिकाणी हे 0 असल्यामुळे मी काय केलं 0.5 गुणिले 0 म्हणजेच काय येणार आहे, 0.5 गुणिले 0 म्हणजे उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे. अधिक 1 गुणिले 2:-2ची किंमत किती आलेली आहे, 0.25. तर दोन्हीची 1 गुणिले 0.25 म्हणजे 0.25 मिळाला आपला. म्हणजेच काय आलं उत्तर 0 अधिक 0.25 म्हणजे 0.25. हे अपूर्णांकाची किंमत आली. म्हणजे याची किंमत काय आली, याची किंमत काय आलेली आहे तर 0.25 आलेली आहे. आणि या अंकाची किंमत काय आलेली आहे, 5 आलेली आहे पूर्णांकाची किंमत. दोन्हीचं एकत्रित केलं तर आपल्याला 5.25 हा काय मिळाला, आपला डेसिमल नंबर मिळाला. म्हणजे आपलं काय आलं उत्तर
5.25 हा काय डेसिमल नंबर आहे. म्हणजे ज्यावेळी आपण पूर्णांक आणि अपूर्णांक म्हणजे अपूर्णांक पण त्यामध्ये असेल तर काय करायचं आपल्याला पॉईंटच्या पुढं काय करायचं आहे, शून्य न घेता इथं शून्य आहे, इथं काय -1, -2, -3, -4 या पद्धतीनं त्याची डिजिटची संख्या काय होणार आहे, बदलणार आहे. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आपण त्या डॉटच्या डेसिमल डॉटच्या आपण डाव्या बाजूला जातो त्यावेळेस ती संख्या काय जाणार, वाढत जाणार आहे आणि इकडे काय जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. जसं आपलं नॅचरल नंबरमध्ये असतं त्याच पद्धतीनं आहे याचं. म्हणजे 0, 1, 2, 3 असे घातांक आहेत. या ठिकाणी -1, -2, -3, -4 घातांक आहेत. हे झालं आपण काय केलं, बायनरी नंबरचं आपण कशात रूपांतर केलं, डेसिमल नंबरमध्ये कसं रूपांतर करतात ते आपण पाहिलं. आता आपलं डेसिमल नंबरचं बायनरी नंबरमध्ये कसं रूपांतर करतात ते आपल्याला पाहिजे. आपण आता हाच अंक घेऊया म्हणजे आपलं उत्तर बरोबर येते का ते आपल्याला समजेल. या अंकाचं उत्तर काय आहे आपल्याला माहिती आहे. हा बायनरी नंबर पण हे उत्तर आपल्याला मिळते का ते आपल्याला बघायचं आहे. आपण पडताळा करणार आहोत. तर हा जो नंबर आहे हाच नंबर आपण घेऊया. मग त्याला डबल टॅबल पद्धत वापरतात. कशासाठी तर डेसिमल नंबरचं बायनरीमध्ये रूपांतर करण्यासाठी डबल टॅबलची पद्धत वापरतात. यामध्ये काय केलेलं आहे तर पूर्णांक पहिल्यांदा घेतला. मी काय घेतला, पूर्णांक घेतला. पूर्णांक किती, 5 आहे. त्याला काय केलं, बायनरीचा बेस किती आहे, 2 आहे. रॅडिक्स किती आहे, 2 आहे. 2 मी याला भागला. 2 भागल्यानंतर काय मिळालं आपल्याला, 2 दुणे 4. बाकी किती राहिली, 1 राहिली. बाकी किती राहिली, 1 राहिली. पुन्हा 2 मी भागला. 2 दुणे 4, सॉरी 2 दुणे 4. बाकी किती राहिली, 1 राहिली. पुन्हा 2 जर का भागला आपण तर काय होईल, 2 1 ते 2. बाकी किती आहे, 0 आहे. पुन्हा ह्याला भागला आपण 1 ला तर भाग किती जाईल, 0चा जाईल आणि बाकी किती राहिली, 1 राहिली. ज्यावेळेस हे जे बाकी राहते बाकी आपण काय केली इथं लिहून घेतली. भागाकार करताना बाकी जी राहते बाकी या बाजूला लिहून घेतली. आणि हे ज्यावेळेस आपण नंबर मिळाला आपल्याला, ह्या नंबरचं जर का आपण या पद्धतीने मांडणी केली, या पद्धतीने जर का आपण मांडणी केली तर आपल्याला काय मिळतं, बायनरी नंबर मिळतो. बायनरी नंबर याच्या पद्धतीने मांडणी केली तर काय मिळतं आपल्याला, 101 मिळाला. हा काय मिळाला, बायनरी नंबर मिळाला. पण हा पूर्णांकाचा मिळाला. आपला अजून अपूर्णांकाचा काढायचा आहे. यावेळेस नंबर घेताना काय करणार आहे आपण, खालून वर घेणार. म्हणजे शेवटचा जो नंबर आलेला आहे तो पहिल्यांदा घेणार आहे. आणि ही लार्ज येत असते म्हणजे ह्याला काय म्हणतात, मोस्ट सिग्निफिकंट बाईट अँड लिस्ट सिग्निफिकंट बाईट. मोठी डिजिट आणि लहान डिजिट. मोठी डिजिट किती आहे, 1 आहे. मग नंतरचं डिजिट 0 आहे. त्याच्यानंतरचं डिजिट काय, 1 आहे. खालून आपण काय घेतलं, डिजिट्स द्यायला सुरुवात केल्याने हा नंबर आपल्याला मिळाला. कोणता मिळाला, बायनरी नंबर मिळाला, डबल टॅबल पद्धत. आता अपूर्णांक काय आहे, 0.25 आहे. अपूर्णांक किती आहे, 0.25 आहे. याचं आपण रूपांतर कशामध्ये करायचं आहे, बायनरीमध्ये करायचं आहे. मग याच्यामध्ये भागाकार न करता काय केलं जातं, गुणाकार केला जातो. यामध्ये 0.25 गुणिले 2, 25 दुणे 50. पॉईंट किती आहे, 1 2 म्हणजे किती आलं, 0.5 आलं. याचा जो पूर्णांक आहे हा पूर्णांक बाहेर घेतला जातो. पूर्णांक किती आहे, पूर्णांक 0 आहे. तो 0 पूर्णांक मी इथे घेतला. 0 पूर्णांक काय घेतला, हा या ठिकाणी घेतला. पूर्णांक किती येते, 0 आहे. पुढं काय केलं, पुन्हा हे अपूर्णांक या बाजूला घेतला. 0.50 गुणिले 2 म्हणजे किती झाले, 50 दुणे 100. पॉईंट किती आहे, 1 2. या ठिकाणी पॉईंट दिला. यामध्ये काय आहे, हा जो पूर्णांक आहे हा पूर्णांक मी काय घेतला, या बाजूला घेतला. आणि उरलं किती, 0. 0 गुणिले 2 म्हणजे काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे आपलं काम संपलेलं आहे. म्हणजे हे झालेलं आहे. मग आता ज्यावेळेस आकडा घेतो आपण, ही कोणती असते, लेफ्ट साईड बाजू घेताना आपण आकडा कसा घेतला, या पद्धतीने. आता उलटं घेतलं आहे, MSB आणि LSB आहे. याच्यामध्ये काय आहे, या पद्धतीनं आपण घेणार आहे. मग हा 0 पहिल्यांदा घेणार आहे. पॉईंट घेतल्यानंतर डेसिमल पॉईंटच्या
पहिल्यांदा काय येणार आहे, हा पहिला आकडा 0 येणार आहे. नंतरचा आकडा काय आहे, हा 1 आहे. आणि नंतरचा आकडा काय 0 आहे. त्याच्यानंतर कितीही गुणलं तरी ह्याचं अपूर्णांक किती 0 आहे, त्यामुळे अपूर्णांक 0 त्यानं पुढचं उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे आपण जे काढलेलं उत्तर आहे कशाचं 0.25चं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे, हा डेसिमल नंबर आहे 0.25. तसं बायनरीमध्ये हे रूपांतर आपल्याला मिळालं. म्हणजे आपण पूर्णांकात काढलेलं रूपांतर किती आहे, 101. पॉईंटच्या पुढं आपण काय लिहिणार आहे, हा आकडा नंबर दिलेला आहे 010 010. हा काय आपल्याला मिळाला, बायनरी नंबर मिळाला. म्हणजे हे 5 आणि हे 25, म्हणजे असं आपल्याला रूपांतर केलेलं आहे. आपण काय मिळवलं आहे, डेसिमल नंबरचं कशात रूपांतर केलं आहे, बायनरी नंबरमध्ये केलेलं आहे. मग आपण ज्या पाहिलं त्या ठिकाणी 01101 त्या ठिकाणी 0101 इकडचा नंबर आपण किती शून्य ठेवलं त्याची किंमत बदलते का, बदलत नाही. तुम्हाला माहीत आहे 5 आपण लिहिलं आणि 0.5 लिहिलं तरी किंमत काय राहणार आहे, 30 राहणार आहे. त्यामुळं इथं आपण 0.1 लिहिलं तरी किंमत बदलणार नाही. कितीही शून्य लिहिले तरी याची किंमत बदलणार नाही. आणि इकडे या बाजूला कितीही शून्य लिहिले तर याची किंमत काय बदलणार नाही आहे. त्यामुळं याचं उत्तर काय आहे, 0100100 काय मिळालं आपला, बायनरी अंक मिळाला. म्हणजे हा असा जरी लिहिला तरी चालेल आणि 4 डिजिटमध्ये लिहिला तरी चालेल. म्हणजे आपण बायनरीचं डेसिमल नंबरमध्ये रूपांतर कसं करतात ते पाहिलं आणि डेसिमल नंबरचं बायनरीमध्ये रूपांतर कसं करतात ते आपण पाहिलं. याच पद्धतीनं कुठलाही अंक असेल तर आपल्याला याचं रूपांतर बायनरीचं डेसिमलमध्ये डेसिमलचं बायनरीमध्ये आपल्याला करता येईल. हे झालं बायनरी नंबरचं. आता आपण ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणजे काय ते पाहू. अष्टमानांक पद्धती, याच्या रेडिक्स किती असतो, 8 असतो. याचे मूळ बेसिक नंबर किती आहेत, 0 1 2 3 4 5 6 आणि 7 असे याचे किती नंबर आहेत, एकूण 8 सिम्बॉल्स आहेत. त्याच्यामध्ये 8 सिम्बॉल्सचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. त्या 8 सिम्बॉलचा वापर करून आपण काय करणार आहोत, त्याचे कोणताही आपण नंबर मिळवणार आहोत. उदाहरणार्थ मी एक समजा आपण नंबर घेतला, समजा 24 नंबर घेतला. आपण 24 नंबर जर का घेतला तर काय होईल, आपल्याला पहिल्यांदा डेसिमल नंबर घेऊया. आपण डेसिमल नंबरचं कशात रूपांतर करूया, आपण ऑक्टल नंबरमध्ये रूपांतर करायचं. तर जसं आपण बायनरीचं डबल पद्धतीनं रूपांतर केलं, बायनरीमध्ये डेसिमल नंबरचं बायनरीमध्ये रूपांतर केलं, त्यावेळेस आपण काय केलं होतं, 2 भागलं होतं. आता या ठिकाणी आपण कशानं भागणार आहे, तर 8नं भागणार आहे. 8नं का भागणार आहे, तर याचा रॅडिक्स किती आहे, पाया किती आहे, 8 आहे. म्हणून आपण 8नं भागलं तर आपल्याला काय मिळेल, ऑक्टल नंबर मिळेल. काय पाहत होते बघा, 8 त्रिक 24. 8नं भागलं काय मिळेल, 8 त्रिक 24. बाकी काय राहिली, 0 राहिली. आणि पुन्हा 8नं भागलं तर भाग कितीचा जाईल, 0चा जाईल. बाकी किती राहते, 3 राहते. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, खालून वर अंक घेणार आहोत. आणि हा जो काय आहे, हा MSB आहे आणि हा LSB आहे. जसं आपण बायनरीमध्ये पाहिलं, बायनरी नंबरमध्ये रूपांतर करताना केलं त्याच पद्धतीनं हा MSB घेणार आहे आणि हा LSB घेणार आहे. त्यामुळे या 24चं रूपांतर जर का केलं तर आपल्याला 24चं काय मिळालं, 3 आणि 0 मिळालं. तर काय मिळालं, 30 मिळालं. हे झालं ऑक्टलमध्ये रूपांतर झालेलं आहे. आता ह्या ऑक्टलचं रूपांतर आपल्याला जर का परत डेसिमल नंबरमध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल, पूर्णांकाचं उदाहरण ह्याचंच आपण उलटं करून बघूया. ही जी 30ची किंमत आहे, हा ऑक्टल नंबर आहे. हा ऑक्टल नंबरचं आपण कशात रूपांतर करणार आहोत, डेसिमल नंबरमध्ये रूपांतर करायचं. तर जसं आपण बायनरीमध्ये काय केलं, तर 2 डेसिमल पॉईंटच्या डाव्या बाजूला 2^1, 2^2, 2^3 आणि 2^4 असं आपण घेतलं.
इथं पाया त्याचा 2 होता म्हणून आपण बायनरीमध्ये 2 घेतलं. डेसिमलमध्ये आपण पाहिलं की पाया 10 होता म्हणून आपण 10 घेतलं होतं. परंतु यामध्ये याचा पाया किती आहे, रेडिक्स किती आहे, 8 आहे. त्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल, 8 घ्यावं लागेल. याच्यामध्ये आपण जर काय अंकाची किंमत टाकली 0 गुणिले 8चा पहिला घात, 0वा घात पहिला घात आणि दुसरा घात आहे. 8चा 0वा घात घेतला अधिक 8चा पहिला घात गुणिले 3 आहे. 2च डिजिट्स आहेत. तर आपल्याला काय होईल, 8चा 0वा घात म्हणजे कुठल्याही संख्येचा 0वा घात असेल तर उत्तर काय असतं, 1 असतं. आणि 0ने म्हणलं तर उत्तर काय मिळतं, 0 मिळतं. त्यामुळे हे काय 0 आहे. आणि या ठिकाणी काय आहे, 8चा पहिला घात म्हणजे 8 गुणिले 3 म्हणजे किती आले, 24 आले. 24 अधिक 0 किती मिळालं, आपल्याला 24 मिळालं. म्हणजे डेसिमल नंबर किती मिळाला, 24 मिळाला. आपण घेतला होता किती, 24 घेतला होता. म्हणजे आपण काय केलं, डेसिमल नंबरचं ऑक्टल नंबरमध्ये रूपांतर केलं आणि पुन्हा ऑक्टल नंबरचं परत काय केलं, डेसिमलमध्ये रूपांतर केलं. म्हणजे दोन्ही आपल्याला करता आलं पाहिजे. डेसिमल नंबरचं ऑक्टलमध्ये केलं आणि ऑक्टलचं डेसिमलमध्ये केलं. हे काय केलं आपण, पूर्णांकाचं केलं. आता जर का या ठिकाणी मी अपूर्णांक जर का घेतला तर काय होतो, अपूर्णांकामध्ये मी 0.1 घेतला. हा समजा जर आपला ऑक्टल नंबर असेल तर याची किंमत आपल्याला कशामध्ये करायची, डेसिमलमध्ये करायची. डेसिमल नंबर आपल्याला मिळवायचा. 0.1 एकच घेतो, बायनरी नंबर नाही आपण तो एकच घेतो. म्हणजे आकडेमोड करायला आपल्याला काय जाईल, सोपं जाईल म्हणून मी काय घेतलं, पहिला एकच अंक घेतला. तर काय होईल, पुढे 1 0 घेतलेला आहे. तर पहिल्यांदा 0 1 आणि हा डेसिमलचा डॉट आहे तर लिहून घेतला. नंतर ऑक्टलचा डॉट आहे, ऑक्टल पॉईंट आहे. ऑक्टल पॉईंटमध्ये हा काय, आता पॉईंटच्या पहिल्या बाजूला काय असतं, 8चा वजा पहिला घात. आणि 8 पॉईंटच्या लेफ्ट साईडला काय असतं, 8चा 0वा घात, 8चा पहिला घात, 8चा दुसरा घात. आणि ऑक्टल पॉईंटच्या उजव्या बाजूला 8चा वजा पहिला घात वजा 1 आणि 8चा वजा 2. या पद्धतीनं काय असतं, बायनरीमध्ये जसं आपण केलं त्याच पद्धतीने इथं फक्त रॅडिक्स बदललेला आहे. यामध्ये काय होईल, किंमत काय होईल, 8चा वजा पहिला घात गुणिले 1 अधिक 0 गुणिले 8चा वजा दुसरा घात. कुठल्याही संख्येला 0 घेऊन तर त्याचं उत्तर काय आहे, 0 येतं. त्यामुळे याचं उत्तर आपल्याला 0 मिळालं आहे. तर कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. परंतु याच्यामध्ये 8चा वजा पहिला घात म्हणजे काय होईल, 1/8 आहे. म्हणजेच काय आलेलं आहे, 0.125. म्हणजे 1/4 म्हणजे काय आहे, 0.25 आहे. पुन्हा 1/, पुन्हा 4 भाग केले म्हणजे 4 दुने 8 केले, काय होईल, 0.125 मिळालं. म्हणजे काय मिळालं आपल्याला, 8चं जे आहे 1/8 म्हणजे आपल्याला काय मिळतं, 1.25 मिळतं आहे. आता हीच किंमत आपण काय करणार आहे, ह्या सूत्रामध्ये टाकणार आहे आणि काय मिळणार आहे आपल्याला, 25 गुणिले 1.125 गुणिले 1 म्हणजेच काय मिळतं आहे, 1 गुणलं तेच किंमत मिळते आपल्याला. म्हणजे अधिक 0 म्हणजे त्यामुळे काय मिळणार आपल्याला, 0.125. म्हणजे याची किंमत काय मिळाली आपल्याला, डेसिमल पॉईंट नंतर 125 हे कायला आपल्याला डेसिमल नंबर मिळाला. म्हणजे आपण ऑक्टल नंबरचं कशामध्ये रूपांतर केलं, डेसिमल नंबरमध्ये केलं. तोच जर का आपला आपल्याला काय करायचं, उलटं करायचं. आपल्याला जर का याची किंमत आपल्याला काढून डेसिमलची परत आपल्याला काय करायचे, ऑक्टलमध्ये जर का करायची असेल तर आपण काय करायचं. आता काय करणार, डेसिमल नंबर आहे, डेसिमल नंबरचं रूपांतर कशात करायचं, आपल्याला ऑक्टलमध्ये करायचं आहे. डेसिमल नंबर किती आहे, 0.15 आहे. बायनरीमध्ये काय केलं होतं आपण, 2 गुणलं होतं. असं रूपांतर कशात करायचं आपल्याला, ह्याचं रूपांतर परत आपल्याला कशामध्ये करायचं, ऑक्टलमध्ये करायचं. बायनरीमध्ये काय केलं होतं आपण, पाया 2 असल्यामुळे 2 गुणलं होतं. ते 2 गुणण्याऐवजी काय करायचं, 8 गुणायचं. म्हणजे काय मिळतं, तर 8 × 5 = 40.
8 दुणे 16, 16च्या 20, ह्याच्याला 2, 8 एके 8, 8 2 10. म्हणजे काय मिळालं आपल्याला 0.1 मिळाले. हा जर अपूर्णांक आहे तर काय केलं मी पूर्णांक काय घेतला या बाजूला घेतला आणि उरलं काय आहे 0 आहे. उरलं काय आहे 0 आहे. मी 0 घेतलं आहे त्या ठिकाणी आणि 0 नंतर 8ला गुणलं तर काय होतं उत्तर 0 मिळतं आहे. म्हणजे हा पूर्णांक 0 घेतला. परंतु आपण ज्यावेळेस नंबर ज्यावेळेस घेतो त्यावेळेस काय करतो पहिला अंक घेतो आणि त्यामुळे काय मिळालं डेसिमल पॉईंट ऑक्टल पॉईंट आहे. ऑक्टल पॉईंटच्या नंतर येणार पहिला नंबर काय हा आहे. नंतर पुन्हा 0 येणार आहे. 0ला कितीही गुणलं तरी पुन्हा उत्तर काय देणार आहे 0 येणार आहे. पुन्हा 0ला गुणलं तर उत्तर काय देणार आहे 0 येणार आहे. त्यामुळे 0 किती आलं ते त्याच्यापुढे कितीही 0 लिहिलं त्याची किंमत बदलत नाही. त्या पद्धतीने काय झालेलं आहे आपण डेसिमल नंबरचं परत कशामध्ये केलं आहे ऑक्टल नंबरमध्ये रूपांतर केलेलं आहे. गणित सोडवण्यासाठी समजण्यासाठी मी काय केलेलं आहे एकच अंक घेतलेला आहे आणि आकडेमोड करायला सोपी जावी म्हणून मी एकच अंक आणि एकच नंबर घेतलेला आहे. या ठिकाणी 2 असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल 2 न बुडावं लागेल. या ठिकाणी काय करावं लागेल ज्यावेळेस आपण ऑक्टल नंबरचं डेसिमल नंबर करतो त्यावेळेस इथं हा आकडा बदलल्यामध्ये ही किंमत काय होणार आहे बदलणार आहे. ठीक आहे. हे झालं ऑक्टल नंबरचं डेसिमल नंबरमध्ये कसं करतात आणि डेसिमल नंबरचं ऑक्टल नंबरमध्ये कसं रूपांतर करतात ते आपण पाहिलं. ऑक्टल नंबरचा पाया म्हणजे रॅडिक्स किती आहे 8 आहे. बायनरी नंबरचा पाया म्हणजेच रॅडिक्स किती आहे 2 आहे. त्याचे अंक आहेत 1 आणि 0 आहे. ऑक्टलमध्ये त्याचा पाया 8 आहे. रॅडिक्स किती आहे 8 आहे. त्याचे अंक किती आहे 0 ते 7 आहे. आणि आता आपण हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम पाहणार आहोत. हेक्साडेसिमल नंबरमध्ये त्याचा रॅडिक्स आहे 16. त्याचे बेसिक नंबर्स 0 ते 9 आणि त्याच्या पुढं A, B, C, D, E आणि F हे 10 आणि हे 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 असे किती नंबर्स आहेत 16 बेसिक नंबर्स आहेत. म्हणजे त्यात आपण काय वापरणार आहोत 16 सिम्बॉल्सचा वापर करणार आहोत. 16 काय वापरणार आहोत सिम्बॉल्स वापरणार आहोत. 16 सिम्बॉल्सचा वापर करून आपण काय करणार आहोत हेक्साडेसिमल नंबर तयार करणार आहोत. हेक्साडेसिमल नंबरचं रूपांतर डेसिमलमध्ये पण करायचं आहे आणि डेसिमलचं पुन्हा नंबर हेक्साडेसिमलमध्ये करायचं आहे. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.